नमस्कार मंडळी, आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण प्रांजल आणि अपर्णाचं एंगेजमेंटचं शूट करण्यासाठी जात आणि त्यासाठी माझ्यासोबत आहे बादशाह फोटोग्राफर विशाल चव्हाण आणि त्याचबरोबर कॅमेरा, ईडी, ऑक्टा, एलसी, स्टँड इत्यादी सामान घेऊन निघालो फोटोशूट करण्यासाठी। त्यासाठी आम्ही बाईकने प्रवास केला, तोही ठाणा स्टेशनपर्यंत। ठाणा स्टेशनला बाईक पार्क करून बरं आहे ना भाई, सेफमध्ये गाडी जाते ना। आजच्या प्रवासाची सुरुवात आम्ही एस टी महामंडळाने करायचे ठरवले। ठाणेपासून ते भाईंदरपर्यंत आम्ही जाणार होतो एस टीने। एका तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो भाईंदरला। येथून पुढचा प्रवास आम्ही करणार होतो मुंबईची धडकन, मुंबईचं धगधगतं हृदय, मुंबईची जान, मुंबईची लाईफलाईन, मुंबईच्या काळजाचा तुकडा म्हणजेच आपली सर्वांची लोकप्रिय मुंबईची लोकल। आता हे मी एवढे शब्द का वापरले हे तुम्ही बघाच। गर्दीमध्ये आपल्या सामानाची काळजी घ्यायची। सगळे सामान घेतलंय का नाही घेतलंय लक्ष ठेवायचं, नाही तर कधी कधी राहतं एक माझा एक स्टँड गेला होता। एकदा आमची एलसी राहिलेली। एलसी काय बोलतो? अरे वाय परत वाशी स्टेशन नेमकी भेटली म्हणून नशीब। ट्रेनमध्ये राहिली होती का? हा, ती ट्रेन रिटर्न येत होती। नेमकी तिथंच होती म्हणून ती भेटली। तर मंडळी, आता आम्ही पोहोचलो विरार स्टेशनला। स्टेशनला लागूनच असणाऱ्या सुप्रसिद्ध श्रेया हॉटेल जवळून नवरदेवाच्या भावाने आम्हाला पिकअप केलं आणि आम्ही पोचलो नवरदेवाच्या घरी। कॅमेऱ्याची तयारी करतोय, क्लायंटच्या घरी आलोय आम्ही। आता थोड्याच वेळात रूमची गेटिंग रेडी शूट करायचं आहे, त्यासाठी तयारी करतो। भेटूया गेटिंग रेडीला। भाई ब्लॉगर आणला तिच्यासाठी, बोललो नवरदेव पण ब्लॉगर आहे। काका इकडे आली लाईट फक्त वेळ न घालवता नवरदेवाचे व त्याच्या फॅमिलीचे काही फोटो क्लिक केले आणि मग आम्ही पोचलो विरारला फेमस असणाऱ्या ब्युटी पार्लरमध्ये। तिथे नवरीचा सुंदर मेकअप करण्यात आला होता आणि तेथेच काही आम्ही फ्रेश मेकअपचा फोटो क्लिक करून आम्ही निघालो एंगेजमेंटच्या हॉलमध्ये। होणाऱ्या नवरदेवाला आणि नवरीला आशीर्वाद देण्यासाठी किंवा शुभेच्छा देण्यासाठी नटून थटून आलेल्या पाहुण्यामुळे हॉल कसा गजबजलेला होता। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला आनंद, उत्साह, तसेच एंगेजमेंट म्हणजेच साखरपुडा पारंपरिक पद्धतीने चालू असलेल्या विधीचे अनमोल क्षण आम्ही कॅमेरामध्ये कैद करण्यास सुरुवात केली। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी इथे काय करतोय? तर मंडळी, मी इथे आलो आहे स्वरूप फोटोग्राफी सोबत, म्हणजेच विशाल चव्हाण सोबत। त्याचं कारण असं की आपण सुद्धा SP फोटोग्राफी सुरू करणार आहोत। सिनेमॅटिक फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी, एंगेजमेंट, प्री वेडिंग, बड्डे पार्टी, इव्हेंट्स, इंटेरियर शूटिंग एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा। आणि आपल्यासोबत बादशाह फोटोग्राफर विशाल आणि त्याचसारखे आपल्यासोबत एक्सपिरियन्स फोटोग्राफरसुद्धा असणार आहेत। त्यासाठी मी इथे विशालसोबत फोटोग्राफीबद्दल काही तत्त्व, माहिती, लागणारं साहित्य आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे क्लायंटशी संवाद कसा साधायचा या सर्व गोष्टी। आणि लवकरात लवकर SP फोटोग्राफीसुद्धा आपल्याला चालू करायची आहे, तशी ती आजपासून सुरू झालीच आहे। प्रांजल आणि अपर्णाचे एंगेजमेंटचे फोटोशूट करताना आम्हाला खरीच धमाल आली, कारण त्यांनी तो तसा माहोल तयार केला होता।
बाबू. बारात तो लेके जाएंगे. या इव्हेंटचे फोटो पाहायचे असतील तर मी इंस्टाग्रामच्या पेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ते तुम्ही आवर्जून पहा आणि फोटो आवडल्यास लवकरात लवकर ऑर्डर बुक करा. तर मंडळी चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत खेळत मजेत राहा. आणि स्पेशली थँक्स फॉर विशाल चव्हाण.